गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. तर व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल. आणि याच्यामध्ये म्हणजे असं नाही आहे की मी सगळ्याच महिलांना ट्रोल करते, पण 100% मधल्या 60% महिला अशाच असतात. सो व्हिडिओला स्किप करू नका, प्लीज शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल, फॉलो केला नसाल तर प्लीज करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि म्हणजे असंच प्रेम देत राहा. आणि जर काही विषय असतील किंवा माझ्याही काही चुका होत असतील तरी बिनधास्त कमेंट्स करा. एकमेकांना समजून आपण घेऊन जर पुढे गेलो तर हे आत्ताच्या परिस्थितीला खूप चांगलं आहे. तर चला मग पहिल्यांदा मला कमेंट्स करून सांगा, माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही. खरं खरं सांगा, जे काय असेल कमेंट्स करून. नाही आवडलं तर नाही सांगितलं तरी काय हरकत नाही, मी त्याच्यामध्ये नक्कीच बदल करण्याचा प्रयत्न करेल. सो चला पुढे जाऊया जास्त वेळ न घालवता. तर तुम्हाला कळलं असेल की मी टायटल लिहिलं. तर काही मैत्रिणींचं असं म्हणणं असेल की काही म्हणजे उगाच तुम्ही कशा महिलांना असं बोलता. तर मैत्रिणींनो, मी ना प्रत्येक फील्डमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे आज आज 36 एज आहे माझं. तर त्या 36 एजमध्ये मी जवळजवळ 18 वर्षापासून ना बरंच सगळ्या गोष्टीमध्ये स्ट्रगल करते. म्हणजे मी जॉब केला आहे, मी बिझनेस केला आहे, मी पडेल ते काम केलं आहे. म्हणजे एक एक काळ असा होता ना की मी घरकाम पण केलेलं आहे. थोड्या वेळासाठी का होईना पण केलेलं आहे. म्हणजे मी त्या गोष्टीचं लाज नाही बाळगत आहे की हे सांगायचं कसं. शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी एका बाजूला असतात. आणि कधी आपल्याला प्रॉब्लेम्स आल्याच्यानंतर चुकीचं काम न करता मेहनतीचं काम करणं कधीही चांगलं असते, हे माझी थिंकिंग असते. त्यामुळे कोणाच्या घरची भांडी घासणे हे चुकीचं काम नाही आहे. सो हा पार्ट वेगळा आहे. तर तुम्ही आता बघितलंच आहे, मी टायटल लिहिलं आहे. तर काही मैत्रिणींना राग पण येईल, पण जेन्युइनली आपण डिस्कस करतो, याच्यामध्ये राग येण्यासारखं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, मोठ्या-मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, मोठे-मोठे जिथे म्हणजे कंपन्याज आहेत, मोठ्या-मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, तिथे पुरुष पार्टनर आहेत. पण आत्तापर्यंत कुठेतरी क्वचितच असं असतं की तिथे महिला पार्टनरशिपमध्ये मोठे-मोठे बिझनेस, इंडस्ट्रीज चालवतात. असं कुठेतरी क्वचितच बघायला भेटतं. कारण की एखादी महिला एखाद्या महिलेबरोबर पार्टनरशिप करणं खूप म्हणजे खूप क्वचितच बघण्यासारखं आहे. का? तर आपण बोलतो ना की नाही, पुरुष खूप स्वतःला पुढे मानतात किंवा महिलेला अडवून ठेवतात, बांधून ठेवतात, बाहेर पडून देत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी मी मान्य करत नाही. कारण की पुरुषांपर्यंतचा जायचं तो मॅटर वेगळाच आहे. पण पहिल्यांदा महिला म्हणजे जिथे बघा ना, सगळ्याच मॅटरमध्ये असं काही नाही. मग ती शिकलेली असून दे, ती अशिक्षित असून दे, ती घरी राहणारी असून दे, ती जॉब करणारी असून दे, ती व्यवसाय करणारी असून दे, तिच्याबद्दल चर्चा ह्या होतातच. मला हेच कळत नाही आहे की चर्चा करण्यासारखं काय नाही, काय आहे याच्यामध्ये? आता मला सांगा, बेसिकली मी कोणाला बोलत नाही आहे. माझं एक मत आहे ते तुमच्यापर्यंत क्लिअर करते. जर एखादा पुरुष 11 वाजता कामावरून येत असेल, जॉबवरून येत असेल, तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नसतं. पण एखादी स्त्री 11 वाजता जॉबवरतून येत असेल, तर त्याच्यामध्ये चुकीचं आहे. जर एखादा पुरुष नाईट करत असेल, तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नसतं. पण एखादी स्त्री जर नाईट करत असेल, तर त्याच्यामध्ये चुकीचं असतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुरुष चालतो, पण महिलेवरती बोटं उचलली जातात की तिचं कॅरेक्टर असं असेल. राजकारणात पुरुष चालतात, पण महिला गेल्या की त्याच्यानंतर असं असतं की त्यांचं त्या चांगल्या महिला नसतात किंवा तिथे चांगल्या गोष्टी होत नाही. ही विचारसरणी महिलांबद्दल करणारे कोण असतं? पुरुष वर्ग करतो, नाही करतो तो प्रश्न नंतरचाच आहे. पण ही जी पहिली विचारसरणी असते ना, ती महिलांचीच असते. आणि ती अशा महिलांची असते ना, ज्या आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या असतात. आता मी कालपर्यंत ड्रेस घातला होता, मी साडी घातली होती. सगळेजणं बोलणार की "छान ताई, तुम्ही साडी घातलात आहे." मी जीन्स घातली, तर मी चेंज होणार आहे का? मी आहे तीच आहे. म्हणजे कपडे घालण्यावरती आपलं कॅरेक्टर कोण सांगू शकतं का? पण हे महिला सांगतात. म्हणजे आत्ता बघा, मी चाळीत राहते. चाळीत असून दे, बिल्डिंगमध्ये असून दे, काही असून दे. तर मी आज ड्रेस घालते, तर सगळे बोलणार, "हां, ही छान आहे, म्हणजे ड्रेस वगैरे घालते." पण त्याच ठिकाणी आपण जर एक दिवशी क्रॉप टॉप आणि जीन्स वगैरे वेअर केली, तर त्याच वेळेला ते असं होतं, काही जीन्स घालून फिरते. म्हणजे लगेच एकाच दिवसामध्ये तिच्या कॅरेक्टरवरती प्रश्न उचलले जातात. आता कपड्यांवरती, आता पहिल्यांदा जेव्हा रेप व्हायचे त्यावेळेला सगळीजणं बोलायची, "नाही, कपडे असे घालतात ना मुली म्हणून अशा गोष्टी होतात." आज तुम्ही बघू शकता की छोट्या-छोट्या 3 आणि 4 वर्षाच्या मुलींवरती पण या गोष्टी होत आहेत, अत्याचार होत आहेत. आता त्यांना कपडे तुम्ही काय घालायला सांगणार आहात? साड्या घालायला सांगणार आहात का? म्हणजे
लोकांची पण नाही बोलणार, महिलांची विचारसरणी आता एवढी बेकार झाली ना, एखाद्या मुलीवरती रेप झाला तर सगळ्यात पहिल्यांदा तिला समजून घेत नाही. सगळ्यात पहिल्यांदा ती लोकं हे नोटीस करतात, तिने घातलं काय होतं? हां, ती तिकडे काय करत होती रात्रीची? ती इकडे कशासाठी गेली होती? मग म्हणूनच काहीतरी चुकीचं झालं असेल. म्हणजे आपण महिलांनीच एवढं सगळं वातावरण बिघडवून ठेवलं की त्याच्यामध्ये चान्स घेणारे भामटे भरपूर बसलेले असतात. आज मी राजकारणात पण काम केलेलं आहे, मी सोशल वर्क केलेलं आहे, मी बिझनेस केला, व्यवसाय, मी अनेक प्रकारचे पुरुष बघितले, अनेक मेंटॅलिटीचे पुरुष बघितले. पण महिलांपेक्षा बेकारपर्यंत मी आत्तापर्यंत नाही बघितले. कारण की पुरुषांचं कसं असतं माहिती आहे का, म्हणजे मी जेवढा अभ्यास केला तेवढा, जर तुम्ही त्या गोष्टी ॲक्सेप्ट करताय करायला, तोपर्यंत आपल्यावर कोण जबरदस्ती करू शकत नाही किंवा आपल्या जवळ कोण येऊ शकत नाही. पण जर तुम्ही समोरून त्यांना अप्रोच करत असाल तर ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. तो प्रश्न वेगळा आहे. पण एखादी चांगली स्त्री पण राजकारणात असली आणि ती जर एका पुरुषाच्या जाऊन खुर्चीवरती बसली, बाजूला बसली आणि जर बोलणं चालू असलं, तर ह्या स्त्रिया बघणाऱ्या बोलतात, हां, ही पुरुषाजवळ बोलते म्हणजे हिचं आणि त्याचं काहीतरी आहे. म्हणजे तुम्हाला पटतंय की नाही फक्त सांगा. प्रत्येक ठिकाणी असते. एक राजकारणातलंच असं सांगत नाही, प्रत्येक ठिकाणी असतं. तुम्ही कुठल्याही म्हणजे तुम्ही भावाप्रमाणे बोलायला जा, तुम्ही मित्राप्रमाणे बोलायला जा, तुम्ही कोणत्याही अँगलनी बोलायला जा, समोरचा हा तुमच्याबद्दल चुकीचा विचार करणारच. मग का? जर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही, तर एखादी व्यक्ती जर काहीतरी करायला जाते, तर त्याला तुम्ही मागे का खेचता? आणि म्हणूनच बहुतांश मला असं वाटतं, स्त्रिया ज्या मागे राहिल्यात, ते ह्याच कारणाने राहिलेत. कारण की बघा ना, स्त्रियांना आरक्षण मिळतंय, प्रत्येक गोष्टी मिळतात. तरी पण आजपर्यंत स्त्रिया खूप मागे तुम्हाला दिसतात का ह्याच कारणाने दिसतात. आणि काय स्त्रिया तर ना कंटाळून पण बाहेर जात नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी काय बाहेर गेली घराच्या, तर माझ्याबद्दल बाकीचे विचार काय करतील. म्हणजे तो नवरा आहे ना, तो तिच्या बायकोबद्दल एवढा विचार नाही करणार जेवढे आजूबाजूच्या स्त्रिया तिच्याबद्दल विचार करतात. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे, मैत्रिणींनो, आपण एकमेकांबद्दल चांगला विचार करा. आपल्याला कुणी हक्क दिला नाही आहे की तिच्याबद्दल वाईट बोलायचं, जलन्सी करण्याचा. कारण की समोरची व्यक्ती तुमच्या वाटेतलं काय घेऊन जाणार नाही आहे. ती तिचं काम करणार आहे, तुम्ही तुमचं काम करा. पुरुषांमध्ये अशा काही तडजोडी नसतात की हा हे घालून गेला म्हणजे त्याचं हे असेल, तो तिच्याबरोबर बोलतो म्हणजे त्याचं हे असेल. त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज जास्त पुढे जर जात आहेत तर पुरुष जात आहेत आणि महिला मागे राहत आहेत. तर प्लीज याच्यावरती पण तुम्हाला निगेटिव्ह कमेंट्स करायचे असतील तरी करा, काही हरकत नाही. माझं जे मत आहे मी तुमच्यापर्यंत मांडलं आहे आणि मला असं वाटते की सगळ्या मैत्रिणींनी एकत्र येऊन एकमेकींबद्दल चांगलं बोला. आज तुम्ही दुसरीबद्दल चांगलं बोललात ना, तर विचार करू नका की ती तुमच्याबद्दल चांगलं बोलेल की नाही. पण पुढच्या 10 म्हणजे तुम्हाला ज्या बघणाऱ्या 10 जणी आहेत ना, त्या नक्की तुमच्याबद्दल चांगलं बोलतील. त्याच्यामुळे आपले विचार पॉझिटिव्ह ठेवा, दुसऱ्यांबद्दल चांगलाच विचार करत बसा. आज तुम्ही जर एखादीला नाव ठेवलात ना, हां, ही अशी आहे, ही तशी आहे, तर तुम्हाला माहिती नाही की तुमच्या पाठीमागे ज्या 10 जणी आहेत ना, त्या ज्यावेळेला तुम्ही तिथे नसाल ना, त्यावेळेला तुमच्याबद्दलच गॉसिप करत असतात. हे मी 101% सांगू शकते. कारण की सगळ्याच ठिकाणी हे सगळं चालतं. मान्य आहे की नाही तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगा. त्यासाठी मी सांगते की बाकीच्यांचं सोडा. स्वतः असं ठरवा की आपण दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलायचं. भले ती काय चुकीचं करत असेल, काही करत असेल, कदाचित तिची मजबुरी असेल, कदाचित तिला ते पटत असेल, तिच्या फॅमिलीला पटत असेल, ते करत असेल. आपण तिला निगेटिव्ह बोलणं किंवा तिच्या मागून चर्चा करायला आपल्याला कोण पैसे देणार आहे का? बरं तुम्ही चर्चा करून ती ऐकणार आहे का? मग नको तिथे गोष्टीवरती आपली एनर्जी वाया घालवण्यापेक्षा कुठेतरी चांगल्या गोष्टीवरती जर तुम्ही एनर्जी तुमची फुकट घालवलात, तर मला असं वाटते त्याच्यामधून काहीतरी सक्सेसचे मार्ग निघतील. सो मला काही कोणाला हर्ट करायचं नव्हतं. बट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे. आज मला माझ्या मैत्रिणींची, माझ्या बहिणींची सपोर्टची गरज आहे. कारण की मला माहिती आहे मी काही चुकीचं करत नाही आहे आणि तुम्ही मला सपोर्ट करून तुम्ही पण काही चुकीचं करणार नाही आहे. सो एकमेकांना जेवढं जास्तीत जास्त होईल ना तर सपोर्ट करा. जर तुम्हाला काहीच करायला नाही जमलं तर काहीच करू नका. म्हणजे जर तुम्हाला चांगल्या कमेंट्स नाही करता आलं तर ॲटलीस्ट बॅड तरी करू नका. कारण की दुसऱ्याचा जो पुढे जाण्याचा मार्ग आहे ना तिथे अडथळे घालू नका. नाहीच काय जमलं तर शांत बसायचं. म्हणजे बाहेरच्या जीवनात पण मी सांगते. आणि जर करायला जमलंच तर एकमेकींना सपोर्ट करा, मदत करा आणि दुसऱ्यांबद्दल विचार चांगले ठेवा. आपोआप आपण पण पुढे जातो. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय.